जुलैचा महिना सुरू झाला आणि वाढत असलेले बाजारभाव आता आणखी वाढणार आणि फार मोठी तेजी येणार आहे, अशाही चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहेत. मागच्या 3 दिवसांचा म्हणजे सोमवार, मंगळवार आणि बुधवार अशा 3 दिवसांच्या राज्यातल्या बाजार समित्यांचा साधारण 60पेक्षा जास्त बाजार समित्यांच्या कांदा बाजारभावाचा अभ्यास केल्यानंतर आपण एक निष्कर्ष काढलेला आहे आणि जे चित्र आहे ते तुमच्यासमोर आज मांडणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण त्यावर तुम्हाला पुढच्या निर्णयाचे जे काही तुम्हाला घ्यायचे आहे ते त्यावर घेता येणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 1 जुलै 2026 आणि विषय आहे की कांद्याचे बाजारभावात काय बदल झालेले आहेत. आपण काय केलेलं आहे की साधारण 60 बाजार समित्या ज्या महाराष्ट्रातल्या त्या निवडल्या आणि या 60 बाजार समित्यांचे कमाल, किमान आणि सरासरी दर यांची तुलना केली आहे. जरा अवघड होतं, वेळ लागला म्हणून हा व्हिडिओ थोडा उशिरा येतो आहे, पण तुलना केल्यानंतर काय चित्र येतं आहे ते मी तुम्हाला वाचूनच सांगतो. उगाच त्याच्यामध्ये तुमचा वेळ त्याच्यामध्ये घ्यायला नको. तर आता बघूया सरासरी बाजारभावांची तुलना केल्यानंतर बघूया काय उत्तर येतं. 29, 30, 1 जुलै कोल्हापूर 1600, 1400, 1300 300 रुपयांची घट. अकोला 1500, 1500, 1700 200 रुपयांची वाढ. आता मी तारीख वाचणार नाही हं, तुम्ही 29 ते 1 असं गृहीत धरा आणि 1 पर्यंत काय बदल झाले 3 दिवसात ते मी शेवटी सांगतोय. छत्रपती संभाजीनगर स्थिर. आता मी किमती पण वाचणार नाही, वाढ आणि घट ते सांगतो. चंद्रपूरची गंजवड बाजार समिती 100 रुपये वाढ. खेड चाकण 1800 इथं स्थिर आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केट 50 रुपयांची घट, महत्त्वाच्या बाजार समित्या. सातारा 2000, 1500, 2000 मार्केट स्थिर. खेडची फुरसुंगी आता 1800, खेड माफ करा, फुरसुंगी कांदा 1800, 1500, 1500 300 रुपयांची घट. सोलापूर बाजार स्थिर आहे 1700. धुळ्यामध्ये 1830 पर्यंत बाजारभाव पोचलेले आहेत, मात्र याची माहिती मला उपलब्ध झालेली नाही. जी आहे ती स्थिर आहे. जळगाव 125 रुपयांनी वाढ. नागपूर लाल कांदा किंवा उन्हाळी कांदा 225 रुपयांची घट. हिंगणा 275 रुपयांची वाढ. अमरावती 250 रुपयांची वाढ. सांगली 100 रुपयांची वाढ. पुणे 50 रुपयांची वाढ. पुणे पिंपरी 50 रुपयांची घट. वाई सातारा 300 रुपयांची घट. मंगळवेढा 60 रुपयांची वाढ. कामठी 10 रुपयांची किरकोळ वाढ. कल्याण 1 नंबरचा कांदा 100 रुपयाची वाढ. आता आणखी काही बाजार समित्या बघू. येवला नाशिक 0 म्हणजे काय स्थिर आहे बाजारभाव. येवला अंदरसूल 50 रुपयांची वाढ. लासलगाव सगळ्यात महत्त्वाचं 2225, 2000, 200, 2200. लासलगावमध्ये 25 रुपयांची किरकोळ घट आहे. लासलगावची निफाड बाजार समिती 51 रुपयांनी घटलेला आहे. नाशिक मालेगावचं मुंगसे बाजार समिती 1443, 1503, 1500 57 रुपयांची वाढ आहे सोमवारच्या तुलनेत. सिन्नरला 100 रुपयांची घट आहे. तसे काही शेतकऱ्यांनी ग्रुपवर रिपोर्ट केलेले आहेत. याच्यामध्ये सिन्नरची नायगाव 50 रुपयांनी घटले. चांदवड 10 रुपयांची घट आहे. मनमाड 50 रुपयांची घट. सटाणा 130 रुपयांची घट. पिंपळगाव बसवंत 2400, 2350, 2300 बघा. पिंपळगाव 50-50नी घट्ट आहे. 100 रुपयांची घट आहे. पिंपळगाव बसवंतची सायखेडा 40 रुपयांची घट आहे. 1810वर आलं. कळवण, संगमनेर आणि नांदगाव स्थिर आहे. गंगापूरची जी बाजार समिती आहे त्यात 1890वरनं 1960 पर्यंत गेली, पण आत्ताचे बाजारभाव मिळालेले नाहीत. दिंडोरी 2300वरून 2400 पर्यंत गेली आहे. वणी 2351वरनं 2451वर सरासरी गेली. पण याची माहिती मी तुम्हाला किमान आणि जास्तीत जास्त बाजारभावात सांगेन. ठीक आहे. देवळा स्थिर आहे. नामपूर करंजाड 100 रुपयांची वाढ आहे. भुसावळ आणि शिऊर वैजापूर हे स्थिर आहे. राहता बाजारात 1350, 1800, 1000 असे झालेले आहेत. बघा राहत्याची गंमत एकदम असं वर गेले 1800 पर्यंत. 350 रुपयांची घट आहे. रामटेक बाजारात एकूण जे आहे ते साधारण बाजारभाव स्थिर आहे.
आता मी तुम्हाला जास्तीत जास्त बाजारभाव जे कुठे 3,000 गेले, कुठे 2,500 गेले, कुठे 3200ची पावती निघाली, मागे मागे तर एकदा काहीतरी 3,800चं व्हायरल झालं आहे, हरकत नाही. आता त्याच्यामध्ये काय बदल झाला आहे ते बघूया, म्हणजे आपल्याला पटकन कळेल की आपल्यासोबत काय चाललेलं आहे. 29, 30 जून आणि 1 जुलै, ठीक आहे. कोल्हापुरात जास्तीत जास्त बाजारभाव 3,000, 2,800, एकदम 500 रुपयांनी खाली आले, ठीक आहे. अकोला 2,600, 2,700, 2,700, 100 रुपयांनी वाढलेत, ठीक आहे. हे विदर्भातलं अकोला आहे. छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त बाजारभावात 50 रुपयांची घट. चंद्रपूर जिल्ह्यातलं गंजवड मार्केट 400 रुपयांनी वाढलं आहे. स्वाभाविक इथे वाढ, गंजवड हे आवक अतिशय कमी असते त्यामुळे वाढ आहे. आता मुंबईचं कांदा बटाटा मार्केट 100 रुपयांनी घटलं. खेड चाकण 30 जुलैच्या तुलनेत आज 100 रुपयांनी घटलेलं आहे. परवाची आकडेवारी माझ्याकडे आलेली नाही. सातारा स्थिर आहे. खेडचं फुरसुंगी कांदा जो आहे तो 2,400, 2,000 आणि 2,400, एकूण तुलना काय, एकूण जे आहे ते स्थिर आहे. सोलापूरला जे आहे बाजारभाव 3,500, 3,400, 3,500 बाजार एकूण जे आहे ते स्थिर आहे. धुळ्यामध्ये जास्तीत जास्त 2,400 पर्यंत पोचलं आहे, पण कालचे बाजारभाव माझ्याकडे उपलब्ध नाही आहेत त्यामुळे याची तुलना सांगणं योग्य ठरणार नाही. जळगावमध्ये 152 रुपयांची वाढ आहे. नागपूरला 300 रुपयांनी घटला आहे. हिंगणामध्ये 400 रुपयांची घट आहे. अमरावती 100 रुपये वाढ आहे. सांगली बाजार, सांगली, पुणे आणि पुणे पिंपरी स्थिर आहेत किमती. त्याच्यानंतर वाई जे आहे 100 रुपयांनी घटला. मंगळवेढा 200 रुपयांनी घटला आहे. कामठी 10 रुपयांची किरकोळ घट आहे आणि कल्याणला 1 नंबरचा कांदा 20 रुपयांनी, 200 रुपयांनी घटला आहे, माफ करा. आता ही झालं जास्तीत जास्त. याच्यामध्ये आणखी पुढच्या ज्या बाजार समित्या त्या वाचूया राहिलेल्या. येवला 150 रुपयांनी घटला. येवला अंदरसूल 150 रुपयांनी वाढली. आता येवल्याचं किती झालं, 2525 पासून 2375. अंदरसूलला 2251 पासून ते 2401. आता लासलगावला किती घटली ते बघूया, पण त्याच्या आधी पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाचं निवेदन आहे. आपण अतिशय ग्राउंड लेवलला राहून बाजारभाव सांगत असतो. उगाच हवेत बढाया मारून 4,000 होणार आणि 5,000 होणार असं सांगत नाही. ते सध्या तरी तशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे जिल्हावार बाजारभाव सरासरी काय असेल ते बघायचं असेल तर जॉईनच्या बटनावर क्लिक करा. चॅनलला नवीन असेल तर लाईक करा आणि तुमचा कांदा आज जर विकला असेल मागच्या तुलनेत तर किती रुपये तोटा झाला ते आपण बघूया. ते मला कमेंटमध्ये कळवा, माफ करा. आता लासलगावला केवळ 14 रुपयांची वाढ आहे. 2626, 2652, 2640 असे दर आहेत. आता तुम्ही विचार करा, लासलगाव निफाडमध्ये हे मी जास्तीत जास्त बाजारभाव 40 रुपयांनी वाढले. विंचूरमध्ये 71 रुपये वाढलेले आहेत. मालेगावच्या मुंगसेमध्ये 99 रुपये वाढलेले आहेत. सिन्नरमध्ये 40 रुपयांची घट. नायगावमध्ये 100 रुपयांची घट सिन्नरमध्ये. चांदवडला स्थिर आहे. मनमाडला 60 रुपयांनी घसरले आहे. सटाणा 200 रुपयांनी घटले आहेत. पिंपळगावला 47 रुपये किंवा 50 रुपयांची घट आहे. पिंपळगाव सायखेडा 199 रुपयांनी घटलेले आहेत. पारनेर 400 रुपयांनी घटले आहेत. कोपरगाव इथे परवा आणि कालचे जे बाजारभाव आहेत ते 2301 दिसत आहेत, पण आजचे मला मिळालेले नाही आहेत त्यामुळे मी इथे सांगू शकत नाही. कळवण जे आहे साधारण 50 रुपयांनी वाढले. संगमनेर जे आहे स्थिर आहेत. नांदगाव 126 रुपयांनी वाढले. त्याच्यानंतर देवळा 54 रुपयांनी वाढले. नामपूर 35 रुपयांनी घटले. करंजाड नामपूर 65 रुपयांनी वाढ. वैजापूर शिवूर 100 रुपयांनी घट. राहता 700 रुपयांनी घट. रामटेक 300 रुपयांनी घट. राहता ही जरा जास्त व्होलाटाईल किंवा ज्याच्यामध्ये खूप वेगानं वर-खाली बाजारभाव जात आहेत अशी बाजार समिती आहे. इथे थोडंसं सावध व्हायला पाहिजे, कारण तुम्ही आज जर नेलात आणि कांदा डाऊन असेल, उद्या गेला तर तो वाढलेला असेल, परवा गेला तर परत आणखी वाढ होईल, परत कमी होईल याच्यामध्ये, ठीक आहे. आता किमान बाजारभावांची साधारण अशी स्थिती आहे, पण त्यामध्ये मी वेळ न घालवता आता मी निष्कर्ष सांगतो जेणेकरून तुम्हाला काय परिस्थिती आहे आणि कांद्याचं जे काही आहे ते समजेल. नाशिक पट्टा लासलगाव, पिंपळगाव, येवला, चांदवड, सटाणा, सिन्नर, मनमाड, देवळा, निफाड, विंचूर, ठीक आहे. यांचा एक निष्कर्ष काय आहे की बाजार स्थिर ते किंचित मजबूत आहे, पण सर्वच बाजारात तेजी नाही. सकारात्मक बाजू काय, लासलगावचा किमान भाव 100 रुपयांनी वाढला.
कमाल भावातही किरकोळ सुधारणा दिसली. मी हे सगळे मुद्दे लिहून ठेवले मुद्दाम. सटाण्यात भाव वाढला, येवला अंदरसूल किमान कमाल तिन्ही आणि सरासरी तिन्ही बाजारात सुधारणा झाली. चांदवडमध्ये किमान बाजारभाव सुधारला, पण नरमाई निगेटिव्ह पॉईंट काय आहे? पिंपळगाव बसवंतमध्ये किमान 200 कमाल 47 आणि सरासरी 100 रुपयांनी घसरले. सिन्नरमध्ये सरासरी आणि कमाल भाव दोन्ही किमती घसरल्या. मालेगावच्या मुंगसेमध्ये बाजारभाव घसरला. देवळ्यात सरासरी स्थिर असली तरी किमान वाढ जी आहे ती कमी आहे. उमराण्याबद्दल माझ्या डोक्यात आहे, लासूरबद्दल आहे, ते मी उद्या किंवा याच्यानंतर स्वतंत्र सांगेन, काळजी करू नका. कारण मला जी माहिती मिळते त्यावर मी सांगत असतो. एकूण काय, नाशिक पट्ट्यात मोठी तेजी नाही, मात्र बाजार टिकून आहे. चांगल्या दर्जाच्या कांद्याला मागणी आहे. हलक्या मालावर थोडा दबाव दिसतो आहे. नाशिक पट्टा. पुणे विभाग मिश्र सकारात्मक कल आहे. पुणे जे आहे सरासरी 50 आणि किमान 100 रुपयांनी वाढलेत. पिंपरीत मात्र घट आहे. वाईमध्ये सरासरी कमी आहे. मंगळवेढ्यात कमाल भाव वाढलेले आहेत. कराडमध्ये वरच्या दर्जाचा माल चांगला आहे. एकूण पुणे सातारा सांगली पुणे सातारा सोलापूर या सगळ्या याच्यामध्ये भाव स्थिर ते किंचित मजबूत आहे. फार मोठी तेजी नाही. छत्रपती संभाजीनगर सरासरी जवळपास स्थिर आहे. किमान बाजारभाव थोडी वाढ झाली आहे. कमाल किरकोळ घट आहे. या विभागात हा जो विभाग आहे छत्रपती संभाजीनगरचा फार मोठा बदल नाही आहे. अहिल्यानगरमध्ये जे आहे पारनेरला वरच्या दर्जाच्या मालात नरमाई आहे. संगमनेर स्थिर आहे. राहता मोठ्या चढ उताराचा मी आधीच सांगितलं आहे. कोपरगाव स्थिर आहे. नागपूर आपलं याच्यामध्ये ठीक आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तेजीपेक्षा स्थिर बाजाराचं चित्र अधिक दिसत आहे. याच्यामध्ये नागपूर सटाणाचं मी तुम्हाला सांगितलेलंच होतं. सोलापूर विभागामध्ये मागचे 3 दिवस काहीच बदल झालेले दिसत नाही आहे. याचा अर्थ आवक मोठी आहे, पण नियमित व्यापार रुटीन सुरू आहे. फार काही त्याच्यामध्ये हे नाही आहे. एकूण काय आहे, राज्याचं एकूण चित्र बघूया. वाढलेले बाजार 10 ते 12 रुपयांनी वाढलेत. घटलेले 12 ते 14 रुपयांनी वाढले. स्थिर बाजार 10 ते 12 रुपये, म्हणजे जवळपास 1/3 बाजार वाढले, पण 1/3 घटले. उर्वरित बाजार स्थिर आहे. आता याचा अर्थ काय घ्यायचा बरं? तुम्ही एवढे सगळं जंजाळ सगळी माहिती आमच्यापुढे आकडे आमच्या तोंडावर मारतात. काही काळजी करू नका. तुमच्यासाठी एक छानसा निष्कर्ष मी काढलेला आहे. त्यावरनं तुम्हाला कांदा विकायचा ठेवायचा त्याचा निर्णय करता येईल. राज्यात मोठी तेजी अजून आलेली नाही. अगदी स्पष्ट. मोठी मंदी पण नाही. मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो. नाशिक पट्टा स्थिर असला तरी निवडक बाजारच मजबूत होत आहेत. पिंपळगाव आणि सिन्नरसारख्या परिसरात किंवा मार्केटमध्ये नरमाई आहे. भाव कमी होत आहेत. लासलगाव, येवला, अंदरसूल, जळगाव आणि अमरावती या बाजारांनी सकारात्मक संकेत दिलेले आहेत. सोलापूर, छत्रपती संभाजीनगर विभागात स्थिरता दिसत आहे. एकूण काय आहे, स्थिर ते किंचित तेजीकडे झुकणारा आहे, परंतु सगळ्या बाजारात एकसारखी तेजी अद्याप नाही. एकूण काय, तर संपूर्ण राज्यात तेजी आली आहे का? तर तेजी आली आहे असं म्हणता येणार नाही. हलक्या दर्जाच्या मालामध्ये आता फरक दिसून येत आहे. हा आजचा संदेश मी तुम्हाला सांगितला. तुमचं काय मत आहे मला जरूर कळवा. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर. जोडून राहा.